बातमी अमरावतीच्या अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ एका भरधाव गाडीनं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 10 जणांना चिरडलंय। या 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 5 वर्षांची सुषमा भोसले आणि 16 वर्षाचा ज्ञानेश भोसले अशी त्यांची नावे आहेत। तर 8 जण यामध्ये जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गाडी चालक अमर राठोड याचा आधी गाडीवरचा ताबा सुटला, त्यानंतर गाडी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकानं 10 जणांना उडवलं। त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या जमावानं चालकासह गाडीतल्या इतर दोघांनाही चोप देत गाडीची तोडफोड केली। पोलिसांनी सध्या गाडी चालकाला ताब्यात घेतलंय। 6 वाजता पहिलाच घरात पूर्ण गाडी हलून घेतली। ते बसलं होतं माझं तिच्या अंगावर चाकू दिले, पोटातून 2 चाकं गेले। तिथून कशी गाडी आली ते आम्हाला ठाऊक नाही, पण जे रेल्वेचा टर्न होता त्यानं टर्न घुमावला। आम्हाला काय ठाऊक आमच्या अंगावर येऊन राहिली गाडी म्हणून आम्ही तो बसलेलो होतो। डायरेक्ट आमच्या टर्न अंगावर टाकली गाडी, 4-5 माणसं उडून टाकले, 6-7 माणसं गेले। ती इनोवा जी आहे ती डायरेक्ट त्या लोकांच्या अंगावरती त्यांनी घुसवली आणि त्यामध्ये 2 जणांची डेथ झालेली आहे। एक 5 वर्षाची मुलगी आहे आणि एक 16 वर्षाचा मुलगा आहे, त्यांची डेथ झाली आणि आणखी 6 जण इंज्युर्ड झालेले आहेत। यामध्ये इनोवाचा जो ड्रायव्हर आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याचे नाव आहे अमर राठोड, 19 वर्षाचे आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे।